लग्न हे दोन आत्म्यांचं मिलन आहे असं आपण म्हणतो, पण अनेकदा या मिलनात एक व्यक्ती न बोलता गुदमरते, एकाकी पडते। पती पत्नीच्या नात्यात समस्या आल्या की नेहमीच पतीलाच दोषी ठरवलं जातं, त्याची बाजू ऐकून घेतली जात नाही। बेंगलोरातील अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने या वास्तवाचं कटुदर्शन घडवलं आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 2019 मध्ये अतुल सुभाष आणि निकिता सिंघानिया यांची ओळख एका विवाह संकेतस्थळावर झाली। 2 वर्षाच्या मैत्रीनंतर 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं। सुरुवातीला प्रेम आणि सामंजस्याने भरलेलं त्यांचं नातं काही काळच टिकलं। काळाच्या ओघात परस्परातील संवाद हरवला आणि नात्यात वाद सुरू झाले। अतुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आणि चित्रीकरणात त्यांच्या मनातील वेदना मांडल्या आहेत। निकिता आणि तिच्या कुटुंबियांनी केलेल्या मानसिक छळामुळे ते खचून गेले होते। खोट्या तक्रारी, कोर्टातील अपमान आणि घरगुती भांडणांनी त्यांना असह्य वेदना दिल्या। शेवटी त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। अतुल यांच्याबाबत निकिताने घरगुती हिंसाचार, हुंडा मागणी आणि हत्येचा प्रयत्न असे खोटे आरोप केले होते, असं त्यांच्या पत्रात नमूद आहे। महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत चर्चा होते, पण पुरुषांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं जातं। अशा घटनांमुळे अनेक पुरुष मानसिकदृष्ट्या खचून जातात। अनेक वेळा न्यायव्यवस्था स्त्रियांच्या बाजूने झुकलेली दिसते, त्यामुळे पुरुषांना आपली बाजू प्रभावीपणे मांडता येत नाही। अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने पती पत्नीच्या नात्यातील गंभीर समस्या उघड झाल्या आहेत। वादात एक बाजू ऐकण्याऐवजी दोघांचीही बाजू समजून घेतली पाहिजे। महिलांप्रमाणे पुरुषांच्यावर होणाऱ्या मानसिक छळावरही चर्चा झाली पाहिजे आणि कायद्यात सुधारणा व्हायला हवी। कोणतंही नातं टिकवण्यासाठी समुपदेशन हा सर्वात प्रभावी उपाय ठरतो। अतुल यांना आणि निकिताला समुपदेशन मिळालं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती। पती पत्नी दोघांनीही एकमेकाचा आदर करणं महत्त्वाचं आहे। प्रेम टिकवण्यासाठी हा पाया भक्कम असावा। मतभेद, आवडीनिवडी आणि समस्या खुलेपणाने बोलून सोडवल्या पाहिजेत। पती पत्नीच्या नात्यात इतरांचा हस्तक्षेप जितका कमी, तितकं नातं अधिक बळकट राहतं। मानसिक तणाव आणि वैवाहिक समस्यावर उपाय शोधण्यासाठी समुपदेशन घेणं गरजेचं आहे। अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने एक गंभीर संदेश दिला आहे, तो म्हणजे पुरुषही त्रास सहन करतात। समाजाने हे ओळखले पाहिजेत की प्रत्येक प्रकरणात स्त्रीच बळी नाही, पुरुषही भावनात्मक, मानसिक आणि कायदेशीर त्रास सहन करत असतात। पती पत्नीचं नातं हे परस्पर प्रेम, समर्पण आणि विश्वासानं बांधलं जातं। मात्र जेव्हा हे नातं ताणतणावानं भरतं, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या वेदना समजून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री। अतुल सुभाष यांचा टोकाचा निर्णय समाजासाठी एक इशारा आहे की नात्यामध्ये आणि न्याय व्यवस्थेमध्ये समतोल साधणं काळाची गरज आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।